नमस्कार मंडळी, मोमोज खायची इच्छा झाली की पीठ मळा, लाटा, वाफवा, किती तो व्यापना. पण आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे एकदम जुगाडू रेसिपी. ना पीठ मळायची कटकट, ना स्टीमरची गरज. चला तर मग सुरू करूया. सर्वात आधी आपण भाज्या बघूया. मी घेतला आहे बारीक चिरलेला कोबी, गाजर, शिमला मिरची, कांदा, आलं लसूण पेस्ट आणि थोडी हिरवी मिरची, चवीनुसार मीठ, काळी मिरी पूड, सोया सॉस, शेजवान चटणी आणि पनीर. वरच्या कोटिंगसाठी आपल्याला लागणार आहे मैदा. एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यात आलं लसूण पेस्ट आणि हिरवी मिरची, कांदा परतून घ्या. आता यात सगळ्या भाज्या टाका. भाज्या जास्त शिजवायच्या नाहीत, त्यांचा कुरकुरीतपणा टिकला पाहिजे. आता यात पनीर किसून टाका. मग चवीनुसार मीठ, काळी मिरी, सोया सॉस आणि तिखटपणासाठी शेजवान चटणी. शेवटी भरपूर कोथिंबीर टाकून हे मिश्रण थंड व्हायला ठेवा. मिश्रण थंड झालं की त्याचे असे छोटे बॉल्स तयार करून घ्या. आपण तयार केलेल्या बॉल्समधून एक बॉल घ्या. तो कोरड्या मैद्याच्या पिठात मिक्स करा. मग हलकंसं पाण्यात बुडवा आणि पुन्हा मैद्याच्या पिठात मिक्स करा. असं 2-3 वेळा केल्यामुळे त्यावर एक छान पातळ कोटिंग तयार होतं. आता एका भांड्यात पाणी चांगलं उकळून घ्या. हे तयार केलेले बॉल्स हळूच पाण्यात सोडा. फक्त 2-3 मिनिटात हे बॉल्स वर तरंगायला लागतील आणि आपले मोमोज तयार. वरून थोडी शेजवान चटणी आणि कोथिंबीर टाकून सर्व करा. आहे की नाही सोपी पद्धत? नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.